नमस्कार मित्रांनो, मी सुरेश कुराडे. आज एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. आज मी सांगणार आहे की आपलं जे इंडिकेटर आहे ते BTC मध्ये पण कसं काम करतंय, म्हणजे बिटकॉईनमध्ये पण कसं काम करतंय. आणि ऑलमोस्ट याची एंट्री आपण सकाळीच इंस्टाग्राम थ्रेडवरती टाकली होती. आणि याची एंट्री काय आहे, याचं टार्गेट काय हे पण सांगितलं होतं. पण मेन व्हिडिओ असा आहे की मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, बऱ्याच लोकांना अल्गो म्हणजे काय हे माहीत नाही. आता हे अल्गो कसं रन केलं जातं हे मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये. तर चला आपण थोडंसं छोटंसं एक टार्गेट पाहूया, BTCने काय टार्गेट दिले आणि आपलं इंडिकेटर कसं काम करतंय हे पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मॉर्निंगला मी एंट्री सांगितली होती 1,02,064. या ठिकाणी BTC बाय करा अशी एंट्री इंस्टाग्राम थ्रेडला आपण या ठिकाणी टाकली होती. आणि या ठिकाणी या ठिकाणावरतून BTC पहा ऑलमोस्ट जवळपास फर्स्ट, सेकंड आणि थर्ड टार्गेटकडे चाललेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की माझं जे इंडिकेटर आहे या पद्धतीने वर्क होतं. आणि आपण पाहिलंच काय, या ठिकाणी एंट्री दिली होती आणि या ठिकाणी BTCने टार्गेट दिले. तर आता आपण आपला जो मेन हेतू आहे, जो मेन उद्देश आहे का अल्गो म्हणजे काय आणि अल्गो कसं रन केलं जातं. तर मित्रांनो, काय काय असतं, अल्गो हा एक प्लॅटफॉर्म आहे. आता अल्गो हा प्लॅटफॉर्म असताना या ठिकाणावरती काय केलं जातं की जसे जसे ज्याचे अल्गो आहेत, म्हणजे जसे ज्याचे रिवॉर्ड्स आहेत त्या पद्धतीने त्या अल्गोची फी असते. आता ह्या अल्गोची फी कशी असते, तर ह्या अल्गोची फी अशी असते, कोण मंथली 7,000 रुपये घेतं, कोण 10,000 रुपये घेतं, कोण 15,000 रुपये घेतं, तर कोण 20,000 रुपये घेतं. पण मराठी माणूस ह्या अल्गोमध्ये अजूनही नाही. तर मी तुम्हाला दाखवतो आता ह्या अल्गोचं एक सॉफ्टवेअर आहे. आता हे अल्गोचं सॉफ्टवेअर या ठिकाणी अल्गो अकाउंट कनेक्ट केले जातात. हे पहा, या ठिकाणी अल्गो चाइल्ड ठिकाणी अकाउंट कनेक्ट केले जातात. या ठिकाणी अलर्ट्स असतात. आता जेवढे अकाउंट असतील तेवढ्यांना अलर्ट दिला जातो. या ठिकाणी पेपर ट्रेड होतो, लाईव्ह ट्रेड पण होतो. ठीक आहे. तर या ठिकाणी ज्याचं कुणाचं डीमॅट अकाउंट असतं हे या ठिकाणी कनेक्ट केलं जातं. या ठिकाणी ब्रिज कनेक्शन असतं. हे ब्रिज कनेक्शन तुम्हाला मी दाखवतो आता किती ब्रोकरला कनेक्ट होतं. MA ब्रोकरला होतं, ट्रेडिंग व्ह्यूला होतं, MT4ला होतं, MT5ला होतं, वेबहुकला होतं, चार्टलिंकला होतं, एक्सेलला होतं. या ठिकाणी हे सिग्नल या ठिकाणी अलर्ट तयार केले जातात आणि हे सिग्नल कॉपी करून आपल्या ट्रेडिंग व्ह्यूला दिले जातात. आता ट्रेडिंग व्ह्यूला दिल्यानंतर मी तुम्हाला कसं दाखवलं की आता मी पुन्हा चार्टवरती येतो. या ठिकाणी लॉंग असा सिग्नल आला. लॉंग असा सिग्नल आल्यानंतर या ठिकाणी बाय केलं जातं. आता हा अलर्ट्स या ठिकाणी तयार होतो. हा अलर्ट्स या ठिकाणी तयार झाल्यानंतर हे मी काय अलर्ट्स पहिलेच तयार करून ठेवलेले आहेत. तर हे पहा, या ठिकाणी नॅचरल गॅसचे केलेत, बायचा, सेलचा, हा मला अलर्ट्स येणार. या ठिकाणी हे अलर्ट्स तयार केले जातात. आणि हे अलर्ट्स तयार झाल्यानंतर ज्यावेळेस हा लॉंगचा अलर्ट येतो, तर हा लॉंगचा अलर्ट या ठिकाणावरतून कॉपी होतो आणि तो बोर्ड थ्रू या ठिकाणी जे कोणतंही अकाउंट ह्या ब्रिजला कनेक्ट असेल त्याला हा ट्रेड बाय होतो, सेल होतो, बाय होतो, ह्या सर्व गोष्टी होतात. आणि मार्केटमध्ये आता याच्यात खूप ऑप्शन आहेत. कॉपी ट्रेडिंग आहे, स्ट्रॅटर्जी आहे. तर स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी दाखवतो. या ठिकाणी स्ट्रॅटर्जी असते, मार्केट प्लेस वगैरे ह्या सर्व स्ट्रॅटर्जी असतात. प्रत्येकाची प्राइस ठरलेली असते. हे पहा, प्रत्येकाची प्राइस ठरलेली असते. या आपण सबस्क्राईब केल्यानंतर या ठिकाणी आपलं अकाउंट कनेक्ट होतं आणि कनेक्ट झाल्यानंतर आपल्याला ॲटो ट्रेड जातो. आता ॲटो ट्रेड जातो म्हणजे काय, तुम्हाला या ठिकाणी कोणतंही मॅन्युअल काम करायचं नाही. या ठिकाणी टोटली ॲटोमॅटिकच काम होतं. आता हे ॲटोमॅटिक काम होत असताना आता बाहेरचे लोक या ठिकाणी, तुम्ही कुणाचाही अल्गो अजूनपर्यंत कुणी तुम्हाला दाखवलं नसेल काय आहे आणि त्या पद्धतीने त्याची स्ट्रॅटर्जी कशी रन होते, तुम्हाला याचा कोणी परफॉर्मन्स देणार नाही. आता हे जे माझं स्ट्रॅटर्जी आहे, तर ही स्ट्रॅटर्जी आहे. हे पहा, इथे सेलचं सिग्नल आलेलं आहे. अजून एंट्री पण या ठिकाणी BTCला आलेली आहे. आता हा सेलचा सिग्नल आला तर या ठिकाणी अलर्ट तयार होणार. आता आपण याचा BTCचा अलर्ट तयार केलेला नाहीये, तर अलर्ट तयार होणार आणि अलर्ट तो या ठिकाणी कॉपी होणार. ह्या ठिकाणी कॉपी झाल्यानंतर तुमच्या अकाउंटला, तुमच्या डीमॅटला या ठिकाणी ट्रेड जाणार. आणि ऑलमोस्ट तुमचं काय टार्गेट असतं, प्रत्येकाच्या अल्गोचं टार्गेट असतं. हे जसं टार्गेट दिलं, एंट्री दिली तर ते टार्गेट घेतलं जातं.
मग ज्याच्या पद्धतीने आता याच्यात मराठी माणूस नाहीये अजून पण, म्हणजे फार कमी आहेत, आणि जे आहेत ते खूप पैसे घेतात याबद्दल. आता मी एक सर्वसामान्य माणूस आहे, मी इंडिकेटर डेव्हलप केले, असे अजून 4-5 इंडिकेटर डेव्हलप केलेत. आता हे काही स्टॉकमध्ये पण केलेत. आता हे तुम्हाला मी क्रिप्टोमध्ये दाखवलंय, फॉरेक्समध्ये पण दाखवणार आहे तुम्हाला, निफ्टीमध्ये पण दाखवलेलं आहे. आता निफ्टीमध्ये तुम्हाला माझं कसं रन होतंय, काय होतंय. आता या ठिकाणी प्रत्येक वेळेसच टार्गेट भेटेल असं काही नसतंय. कधीतरी एक 22 ट्रेड मधला आपल्याला एक 4 ट्रेड तर एसएल पण घ्यावा लागतोच, असं काही नाही. कोणी इतका म्हणजे मार्केटमध्ये कोणी असा हे नाही का पार माझे पूर्णपणे टार्गेट टू टार्गेटच होतील असं काही नाही. कधीतरी एसएल पण घ्यावा लागतो. इथं इंडिकेटर किंवा स्ट्रॅटेजी बेसिसवरती आपल्याला कधी कधी एसएल पण घ्यावा लागतात आणि टार्गेट पण चांगले येतात. आता या ठिकाणी लॉंग एंट्री आली होती, तर ऑलमोस्ट लॉंग एंट्री आल्यानंतर फर्स्ट सेकंड टार्गेट आपल्याला किती दिलेलं आहे. आता अजून या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्टची एंट्री आपल्याला दाखवली होती. आता ही एंट्री जनरेट झाल्यानंतर तुम्ही वॉच करा बीटीसी किती खाली होतो. आता आपण पाहूया की मी सांगितलं हे जसे सिग्नल जनरेट केले जातात, हे सिग्नल टोटल अल्गोच्या प्लॅटफॉर्मला दिले जातात. तिथं तुमचं डीमॅट कनेक्ट असतं आणि त्या डीमॅटला ऑटो ट्रेड होतो. आता या ठिकाणी आपला मराठी माणूस नाही, आणि मराठी माणूस आपल्या मराठी माणसाकडे जातही नाही. त्याचं कारण असं सांगतो, कारण की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढण्यामध्ये खूप बिझी झालेला आहे. मराठी माणूस त्याच्याकडे जाणारही नाही. आणि जो बाहेरचा MP UP वाला किंवा गुजरातवाला असेल, बेंगलोरवाला असेल, तो त्याने कॉल केला, सर आमचा अल्गो आहे आणि या ठिकाणी म्हणजे आता मी मराठीत बोलतो, तो हिंदी बोलणार आणि सांगणार आमचा अल्गो आहे, तुम्हाला एवढे रिटर्न्स येतील, एवढे तुमचा फंड असेल तर तेवढे रिटर्न्स येतील. तर मी तसं काहीही सांगत नाही का. अल्गो हा प्लॅटफॉर्म काय आहे, तर अल्गो हा प्लॅटफॉर्म असा आहे, या ठिकाणी अकाउंट असतात, या ठिकाणी ब्रिज कनेक्शन असतात, या ठिकाणी पेपर ट्रेडिंग केलं जातं, लाईव्ह ट्रेडिंग केलं जातं, आणि हे कुठेही मॅन्युअल होत नाही, हे ऑटोमॅटिकच होतं. आता ऑटोमॅटिक करायला काय होतं का, सर्व गोष्टी हे ऑटोच केल्या जातात अल्गोला, याला म्हणायचं अल्गो. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. आता मी तुम्हाला जर सांगितलं की मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो, तसंच मी तुम्हाला ते पण सांगितलं की समजा जर आपण आपल्या माणसाकडे गेलो आणि मी जर म्हटलो की माझ्याकडे अल्गो आहे, तर माझ्याकडे कोणी येणार नाही. पण बाहेरचा जर माणूस बोलला की माझ्याकडं अल्गो आहे आणि माझ्याकडे या, तुम्ही काम करा, मी एवढे रिस्क घेतो, एवढे रिवॉर्ड देतो, तर त्याच्याकडे पटकन जातील. किंवा लोक सांगतात मी आज 10,000 घेतो आणि 1 महिना मला 20,000 देतो, किंवा 4 दिवसांनीच 20,000 देतो, तर लोक त्या भूलथापांना बळी पडतात आणि त्या ठिकाणी जातात. आता आपण अजूनपर्यंत स्टॉकमध्ये अल्गो कुणीही रन केलेलं नाही, तर स्टॉकमध्ये खूप किचकट काम आहे म्हणून केलेलं नाही. तर आपण या ठिकाणी एक मस्त अशी स्ट्रॅटर्जी आणि एक मस्त असा स्टॉकमध्ये अल्गो आपण क्रिएट करणार आहोत. आणि त्या ठिकाणी कुणाला अकाउंट स्टॉकसाठी कनेक्ट करायचे असेल तर आपण ते पण करणार आहोत. पण याची काही चार्जेस असतात, आणि या सेबीच्या गाईडलाईनमुळे या ठिकाणी खूप असे प्रॉब्लेम अल्गोमध्ये क्रिएट झालेले आहेत. ते कुणाला सांगत नाही की किती अकाउंट किती प्रॉब्लेम क्रिएट झालेत, पण झालेले आहेत आणि त्याच्यात काही चेंजेस चालू आहेत. आता तुम्ही बोला तुमच्याकडे इतकं भारी इंडिकेटर आहे, तुम्ही कॉलला का काम करत नाही, म्हणजे तुम्ही ग्रुपवरती कॉल वगैरे का देत नाही. याचं एक रिझन सांगतो मित्रांनो. काय असतं, ग्रुपला 200-300 लोक असतात आणि 200-300 लोक असतात ज्यावेळेस आपण कॉल देतो, त्याच्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये किंवा मी सांगण्यामध्ये काय होतं की एक 30 सेकंदाचा, 20 सेकंदाचा, 40 सेकंदाचा फरक पडला जातो. आणि काही लोक 5 मिनिटांनी पण पाहतात, काही लोक 10 मिनिटांनी पण पाहतात. आणि त्यावेळेस ऑलमोस्ट काय असतं का, कधी कधी टार्गेट झालेलं असतं आणि तो ऑप्शन प्राइस खाली आलेली असते, किंवा ते ऑप्शन प्राइसला गेलेलेच नसतं. त्यांनी घाईघाईत तो मेसेज पाहतो किंवा तो कॉल पाहतो आणि तो त्याच्यात उडी मारतो. आता उडी मारल्यानंतर काय होतं का, एक तर त्याचा एसएल घ्यावा लागतो, किंवा जो कॉल पुन्हा वरती गेला आणि पुन्हा खाली आलाय, तर जो पहिल्यांदा उचलतो त्याने एक तर टार्गेट घेतलेलं असतं आणि तो मेसेज करणार, सर माझा एसएल झाला, असं झालं तसं झालं. ह्या सर्व गोष्टी आपल्या मराठी माणसाकडून घडल्या जातात. त्यामुळं आम्ही कुणालाही कॉल अजूनपर्यंत दिलेला नाही आणि देतही नाही. आणि यापुढे मी फक्त तुम्हाला जी इंडिकेटरची माहिती सांगितलेली आहे का, काय असतं मित्रांनो, तुम्ही जेवढा याच्यावरती अभ्यास कराल, एवढ्यावर फोकस कराल, तेवढं तुम्ही यामध्ये मास्टर बनाल आणि सर्व मास्टर बनावं हीच माझी इच्छा आहे. तर
ह्या पद्धतीनेच काम केलं जातं आणि तुम्हाला बेसिक अजून अल्गोबद्दल मी पुढे पण माहिती देत जाईल, अजून अल्गोमध्ये कसं काम केलं जातं आणि ह्या सर्व गोष्टी. तर सर्वांना माझा हे सांगणं आहे की माझा चॅनल आहे यूट्यूबला सुरेश कुऱ्हाडे, चॅनलला सर्वात जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा. माझा जो व्हिडिओ आहे सर्वांना आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा का हे बेस्ट इंडिकेटर या ठिकाणावरती आहे, हे मी तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे. ते तुम्हाला TradingViewला मिळून पण जाईल. ठीक आहे. तर सर्वांना हीच विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब, लाईक करा, शेअर करा. सर्वांना गुड नाईट. उद्याच्या आपण सोमवारच्या टार्गेटने निफ्टीचं काय टार्गेट असेल, सेन्सेक्सचं काय टार्गेट असेल हे मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन आणि इंडिकेटर ऑलमोस्ट कसं वर्क केलं किंवा कसं काम केलं हे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन. तो सर्वांना थँक्यू. ज्यांनी लाईक केले, ज्यांनी माझे व्हिडिओ शेअर केले त्या सर्वांना मनापासून माझा धन्यवाद. सर्वांना शुभरात्री.